श्री संत अच्युत महाराजांच्या 13व्या पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता. बोरगाव धर्माळे येथे अवतरले होते पंढरपूर. अमरावती 25 डिसेंबर 2025. संत श्री अच्युत महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या व बोर नदीच्या काठावर वसलेल्या बोरगाव धर्माळे येथे श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित श्री संत अच्युत महाराज यांच्या 13व्या पुण्यस्मरण सोहळ्याची दीप 21/12/2025 रोजी सांगता झाली. गत रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेला असून तो 21 डिसेंबर 2025 पर्यंत मोठ्या आनंदाने पार पडला. दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 5:30 श्रीचा अभिषेक, 5:30 ते 6 तीर्थस्थापना, 6 ते 7 काकडा आरती, ध्यान साधना व प्रार्थना, 10 ते 12 बोरगाव धर्माळे येथील व श्री संत अच्युत महाराज महिला भजनी मंडळ यांचे भजन, 2 ते 5 वणीभूषण हभप श्री सुधीर महाराज यांच्या अमृतमय वाणीतून संगीतमय भागवत कथा, संध्या 6 ते 7 हरिपाठ, संध्या 7 ते 8 आरती, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन हे दैनंदिन कार्यक्रम पार पडले. दिनांक 14 डिसेंबर 25 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत रुग्ण तपासणी व होमिओपॅथी औषधी उपचार शिबिर संपन्न झाले. यामध्ये डॉक्टर धर्माळे, डॉक्टर उमप, डॉक्टर काळबांडे, डॉक्टर राऊत, डॉक्टर ठोके, डॉक्टर तापडिया, डॉक्टर संदीप बुटे, डॉक्टर रंगे इत्यादी डॉक्टर्सनी सेवा दिली. शनिवार दिनांक 20/12/2025 ला सकाळी हभप प्राचार्य श्री डॉक्टर अरविंद देशमुख यांचे शुभ हस्ते पालखीचे पूजन व प्रवचन होऊन श्रीची भव्य अशी मिरवणूक निघून या मिरवणुकीत गावातील वयोवृद्ध महिला पुरुष बालगोपाल 800 ते 1000 भक्तगण श्रीच्या गजरात 5 ते 6 तासपर्यंत श्रीच्या गजरात मिरवणूक पार पडली. यामध्ये बाहेर गावावरून आलेल्या दिंड्या यांनीसुद्धा वंदनीय श्रीच्या मिरवणुकीत सहभागी होऊन यांनीसुद्धा मिरवणुकीचा आनंद घेतला. तर संध्या 5 ते 6 स्वर्गीय डॉक्टर श्रीरामजी धर्माळे यांचे स्मृतिप्रित्यर्थ मातृपितृ पूजनाचा अभिनय सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सत्यशोधक सौ शीलाताई चर्जण परतवाडा व महाराष्ट्र होमिओपॅथी असोसिएशन अमरावती, प्रमुख अतिथी डॉक्टर श्री रावसाहेब ठाकरे, डॉक्टर गोकुळदासजी सारडा, डॉक्टर अशोक उमप, डॉक्टर आशिष धर्माळे, डॉक्टर राऊत, डॉक्टर काळबांडे या कार्यक्रमाची दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली. या कार्यक्रमामध्ये पूजनाचे मानकरी श्री माणिकराव पागुळ, सौ गंगाताई पागुळ, श्री दामोदरराव पारोदे, सौ कुसुमताई पारोदे, श्री कैलासराव वानखडे, सौ इंदुताई वानखडे या तिन्ही जोडप्यांचे पूजन डॉक्टर आशिष धर्माळे यांच्या कुटुंबियांनी केले. पूजन श्री अनिल पाटील धर्माळे आणि त्यांचे कुटुंब यांनी श्री माणिकराव व गंगाताई यांचे पूजन केले. डॉक्टर आशिष धर्माळे व त्यांचे कुटुंब यांनी श्री दामोदरराव पारोदे व सौ कुसुम यांचे पूजन केले. श्री समीर धर्माळे व सार्थक धर्माळे आणि रंजनाताई यांनी श्री कैलासराव वानखडे व इंदुताई या सर्वांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले. अशा प्रकारे मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. त्यानंतर रात्री ठीक 8 वाजता श्री महाराजांचे अनुयायी श्री संत सचिनदेव महाराज यांच्या अमृतमय वाणीतून महाराजांच्या जीवनावर आधारित प्रवचन झाले. या कार्यक्रमाला गावातील तरुण मंडळी, वयोवृद्ध महिला पुरुष बालगोपाल, असंख्य गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यानंतर रविवार दिनांक 21/12/2025 ला सकाळी 8:30 ते 10 पर्यंत भक्तिसंगीताचा कार्यक्रम डॉक्टर गुणवंतजी डहाणे व डॉक्टर शिल्पा पाटील, श्री डाफळे, श्री श्रीकांत काठोडे, श्री प्रफुल्ल धुळे, कु नभा फाजे, बालगायक यांच्या माधुरवणीतून सर्व ग्रामस्थांना व भक्तांना भक्तिसंगीताचा आनंद दिला. त्यानंतर सकाळी 10 वाजता व श्री संत अच्युत महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय भेलकर यांनी केले होते. या मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला श्री संत अच्युत महाराज संस्थान शेंदूरजना बाजारचे अध्यक्ष डॉक्टर अनिलजी सावरकर, प्राध्यापक अनिल निमकर, शेंदूरजना बाजार येथील भक्तगण आणि गावातील अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यानंतर दुपारी 1 वाजता हभप सुधीरजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून गोपाल काल्याचे कीर्तन झाले. या कीर्तनाला 1000 ते 1500 भक्त व ग्रामस्थांनी काल्याचे कीर्तनाचा लाभ घेतला आणि त्यानंतर महाप्रसादाला लगेच आरंभ झाला.
या महाप्रसादाचा 4000 ते 5000 भक्तांनी लाभ घेतला. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली आणि सर्वांनी श्री संत अच्युत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन निरोप घेतला. या पुण्यस्मरण सोहळ्यास हस्ते परहस्ते सहकार्य करणाऱ्यांचे आणि समस्त बोरगाववासियांचे श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ बोरगावचे अध्यक्ष डॉ. आशिष श्री धर्माळे यांनी भरभरून आभार मानले.